अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पायडर स्टिच कशी विणायची ती पाहिलेली आहे। तर ह्याच स्पायडर स्टिचचा वापर करून मी हे एक त्रिकोणी शॉल बनवलेली आहे। तर ही शॉल कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर ही शॉल आपण आता बनवायला घेऊयात। ही शॉल बनवण्यासाठी मी हे लोकर घेतलेले आहे, अबोली रंगाची 60 ग्रॅम लोकर आहे आणि 1.75 mm चा क्रोशे हुक घेतलेला आहे होते। आणि त्यानंतर मला ही ऑरेंज लोकर वापरावी लागली, तर ही 80 ग्रॅम मला ही ऑरेंज लोकर वापरावी लागली। आणि तर आता आपण सुरुवात करूयात। पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 चेन घ्यायच्या आणि त्याचा सर्कल बनवायचा आहे। आता ह्या रिंग मध्ये शेल घालायचे आपल्याला। तर 1 2 3 हा झाला आपला खांब, आणखी 2 खांब घालायचे। 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब। असे हे 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब अशी ही आपण इथे शेल बनवलेली आहे। तर 3 खांब, 2 चेन, 3 खांब घेतलेले आहेत। पुन्हा एकदा 2 चेन घ्यायचे आहेत आणि 3 खांब। 1 2 3 आता काय करायचं, इथे 1 2 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं आणि हा जो 2 चेनचा गॅप आहे ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा शेल घालायची आहे। 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब। 1 2 3 ह्या गॅपमध्ये आपण एक शेल घातली। तर इथे 2 चेन घ्यायच्या आणि पुन्हा ह्या ठिकाणी एक शेल घालायची। इथे शेल घालायची, 3 खांब, 2 चेन, 3 खांब। आता ही ह्या ठिकाणी शेल घातलेली आहे। इथे पुन्हा एकदा 1 2 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं, ह्या शेलमध्ये शेल घालायची। 1 2 3 2 चेन, 3 खांब। त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथे घ्यायचे आहेत 2 चेन, ह्या शेलच्या हा जो पहिला इथला खांब आहे ह्या खांबावर एक खांब घ्यायचा, गॅपमध्ये 2 खांब आणि ह्या शेलच्या ह्या खांबावर एक खांब। त्यानंतर 2 चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल घालून टर्न करून घ्यायचं। आता ही शेल घातल्यानंतर टर्न करून पुन्हा मी शेलमध्ये शेल घातलेली आहे। आता इथे काय करायचं आहे, 2 चेन घ्यायच्या आणि ह्या शेलच्या ह्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, इथल्या ह्या 4 खांबापैकी पहिल्या खांबावर एक खांब
आता इथून आपल्याला डिझाईनला सुरुवात करायची आहे. तर इथे 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. ह्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, शेलच्या ह्या खांबावर एक खांब. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या, शेलमध्ये शेल, 3 चेन घेऊन टर्न करायचं, पुन्हा शेलमध्ये शेल. आता टर्न करून हे शेलमध्ये शेल घातली मी. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 2 2 चेन घ्यायच्या, पुन्हा एकदा शेलच्या ह्या पहिल्या खांबावर खांब, हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या 4 खांबांपैकी पहिल्या खांबावर एक खांब. त्यानंतर आता हे जे आपण 7 चेन घेतलेले आहेत ते डिझाईन करायचे आहे, म्हणून 1 2 3 4 5 5 चेन, सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 5 चेन, ह्या खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब, आणि शेलच्या ह्या पहिल्या खांबावर खांब. 2 चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल, 3 चेन घेऊन टर्न करायचं आणि पुन्हा शेलमध्ये शेल. तर ही शेलमध्ये शेल घातलेली आहे. आता काय करायचं आहे, इथे घ्यायचे आहेत 2 चेन, पुन्हा शेलच्या पहिल्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, हे 4 खांब आहेत, त्यातल्या ह्या खांबावर एक खांब, आणि आता घ्यायच्या 6 चेन, 1 2 3 4 5 6 6 चेन. ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशेच्या वर एक सिंगल क्रोशे, पुन्हा गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 6 चेन, हे 4 खांब आहेत, त्याच्या ह्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, शेलच्या ह्या पहिल्या खांबावर एक खांब, 2 चेन, शेलमध्ये शेल घालून टर्न करून घेऊया. शेलमध्ये शेल घातलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण इथे 2 चेन घ्यायच्या, ह्या शेलच्या पहिल्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, ह्या 4 पैकी पहिल्या खांबावर खांब. आता इथे 5 6 इथे 6 चेन घेतल्या होत्या, इथे आता 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. ह्या गॅपमध्ये खांब, सॉरी सिंगल क्रोशे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, आणि हे जे 3 सिंगल क्रोशे आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे, 1 2 3. पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 7 चेन, 1 2 3 4 5 6 7. ह्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, शेलच्या ह्या पहिल्या खांबावर एक खांब. 2 चेन घ्यायचे आहेत, शेलमध्ये शेल घेऊन टर्न करायचं आहे. हे टर्न करून आपण शेलमध्ये शेल घातलेली आहे. याच्या पुढे 2 चेन घ्यायचे आहेत, ह्या शेलच्या खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब,
ह्या 4 खांबापैकी पहिल्या खांबावर एक खांब. आता इथून आपण ही डिझाईन पूर्ण होईल आणि ह्या डिझाईनच्या नवीन डिझाईनला इथे सुरुवात करायची आहे. त्यासाठी इथे 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. ह्या खांबावर एक खांब घ्यायचा. त्यानंतर ह्या ठिकाणी 1 2 खांब आणि ह्या चेनवर 1 असे हे 3 खांब. म्हणजे हे 4 खांब झाले. 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6. हे 5 खांब आहेत. इथला एक स्किप करायचा, इथला एक स्किप करायचा आणि मधल्या 3 खांबांवर एक एक खांब. 1 2 3. पुन्हा 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6. ह्या चेनच्या इथे 1 2 3. तिसऱ्या चेनवर इथे एक खांब घेतला आणि ही जी चेन स्पेस आहे ह्याच्यामध्ये 2 खांब घेतले. ह्या खांबावर एक खांब. पुन्हा एकदा 7 चेन. 2 3 4 5 6 आणि 7. खांबावर खांब. गॅपमध्ये 2 खांब. ह्या खांबावर खांब. 2 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल घालून टर्न करून घेऊया. आता टर्न करून आपण शेलमध्ये शेल घातलेली आहे. याच्या पुढे 2 चेन घ्यायचे आहेत. शेलच्या पहिल्या खांबावर ह्या खांब. गॅपमध्ये 2 खांब. ह्या खांबावर एक खांब. असे हे 4 खांब झाले इथे. आता इथे घ्यायचे आहेत 5 चेन. 1 2 3 4 5. हा 7 चेनचा लूप तयार केलेला आहे. ह्याच्यावर एक सिंगल क्रोशे. पुन्हा 5 चेन. आता हे जे 4 खांब आहेत ह्या खांबावर खांब. ह्या चेनवर इथे आतल्या बाजूला 2 खांब आणि ह्या चेनच्या मध्ये एक खांब. म्हणजे हे 4 खांब नीट राहतील. ह्याचे 5 चेन. 1 2 3 4 5. इथे मध्ये सिंगल क्रोशे. 5 चेन. 1 2 3. ह्या तिसऱ्या चेनवर एक खांब. ह्या ठिकाणी 2 खांब. ह्या खांबावर एक खांब. 5 चेन. सिंगल क्रोशे. 5 चेन. ह्या 4 खांबापैकी चौथ्या ह्या खांबावर एक खांब. गॅपमध्ये 2 खांब. ह्या शेलच्या पहिल्या खांबावर एक खांब. 2 चेन. शेलमध्ये शेल. 3 चेन घेऊन टर्न करायचं. पुन्हा शेलमध्ये शेल. आता हे टर्न करून शेलमध्ये शेल घातलेली आहे. इथे 2 चेन. पुन्हा एकदा ह्या शेलच्या पहिल्या खांबावर एक खांब. गॅपमध्ये 2 खांब.
हे 4 पैकी ह्या पहिल्या खांबावर एक खांब, आता इथे घ्यायचे आहेत आपल्याला 6 चेन, 1 2 3 4 5 6, सेम जशी ही डिझाईन आहे तशीच ही डिझाईन आहे। इथे एक सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशेच्या वर एक सिंगल क्रोशे, या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा 6 चेन, 1 2 3 4 5 6, ह्या खांबावर एक खांब, ह्या चेनवर 1 2 खांब, चेनच्या मध्ये एक खांब, 2 चेन, पुन्हा एकदा ह्या चेनवर एक खांब, त्याच ठिकाणी गॅपमध्ये 2 खांब आणि ह्या खांबावर एक खांब। त्यानंतर 6 चेन, 1 2 3 4 5 6, सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशेच्या वर एक सिंगल क्रोशे, बाजूला एक सिंगल क्रोशे, 6 चेन, ह्या खांबावर एक खांब, गॅपमध्ये 2 खांब, शेलच्या खांबावर एक खांब, 2 चेन आणि शेलमध्ये शेल, ही शेलमध्ये शेल घालायची आणि मग टर्न करून पुन्हा शेल घालायची। आता हे टर्न करून शेलवर शेल घातली, त्यानंतर शेलच्या ह्या खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब आणि ह्या खांबावर खांब। आता इथे घ्यायचे आहेत आपल्याला 7 चेन, 1 2 3 4 5 6 7 चेन, ह्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, हे 3 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर एक एक सिंगल क्रोशे, 1 2 3, पुन्हा गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 7 चेन, इथल्या ह्या खांबावर एक खांब, ह्या गॅपमध्ये 2 खांब, ह्या खांबावर एक खांब, पुन्हा एकदा 7 चेन, 1 2 3 4 5 6 7। आता ह्या 7 चेन घेतल्यानंतर इथे एक सिंगल क्रोशे, 3 सिंगल क्रोशेवर एक म्हणजे 5 सिंगल क्रोशे, पुन्हा 7 चेन, ह्या खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब, ह्या खांबावर खांब, शेलमध्ये शेल आणि टर्न करून पुन्हा शेलमध्ये शेल। आता हे टर्न करून पुन्हा शेलमध्ये शेल घातली, 2 चेन, शेलच्या पहिल्या खांबावर खांब, त्यानंतर गॅपमध्ये हे 2 खांब, ह्या खांबावर खांब। आता इथून ही डिझाईन अशी कमी होत जाणार आहे, तर इथे आपण नवीन डिझाईनची सुरुवात करू। जसे इथून जेव्हा डिझाईन कमी होत जाते तेव्हा आपण ही नवीन डिझाईनची सुरुवात केली होती, म्हणून इथे आपल्याला घ्यायचे आहेत 7 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7, ह्या खांबावर एक खांब, ही जी चेन आहे ह्या चेनवर 2 खांब आणि ह्या चेनच्या मध्ये इथे एक खांब,
त्यानंतर 1 2 3 4 5 6 6 चेन, 3 सिंगल क्रोशे. जशा आधीच्या डिझाईन विणलेल्या आहेत तशाच ह्या डिझाईन विणायच्या आहेत. 6 चेन, ह्या चेनवर 3 खांब, ह्या खांबावर 1 खांब, आता हा इथे आपण नवीन डिझाईनसाठी लूप तयार केलेला आहे. सेम तसाच लूप इथे तयार करायचा आहे. 7 चेनचा लूप तयार होईल. ह्या खांबावर 1 खांब आणि ह्या चेनवर 3 खांब. त्यानंतर 6 चेन, 3 सिंगल क्रोशे, 6 चेन, ह्या खांबावर ह्या चेनमध्ये इथे 3 खांब, खांबावर 1 खांब, 2 चेन, खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब, शेल आणि टर्न करून पुन्हा शेल विणून घ्यायचे. तर हे टर्न करून आपण शेलमध्ये शेल घातली. पुन्हा ह्या शेलच्या पहिल्या खांबावर खांब, गॅपमध्ये 2 खांब आणि ह्या ठिकाणी ह्या पहिल्या खांबावर 1 खांब, असे हे 4 खांब घातले. ह्याच्या पुढे इथे आपल्याला घ्यायचे आहेत 5 चेन, सिंगल क्रोशे, 5 चेन, ह्या पहिल्या खांबावर खांब, इथे मध्ये 3 खांब, 2 चेन ते 3 खांब, ह्या पहिल्या खांबावर खांब, त्यानंतर 5 चेन, सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे ह्या पुढच्या डिझाईन देखील विणून घ्यायचे आहे. आता ही डिझाईन पूर्ण होईल आणि ही डिझाईन सुरू होईल. पहिल्यांदा 1 होते, आता 2 झाले, ह्याच्यानंतर इथे 1 2 आणि 3 होणार आणि ह्याच प्रकारे पुढे पुढे विणत जायचं आहे. आणि आपल्याला जितकी मोठी शॉल ही हवी आहे तितक्या डिझाईन्स विणून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्या पुढे मी आणखी काही डिझाईन्स विणून घेते. तर हे मी मला हवं तेवढं विणून घेतलेलं आहे. जसं आपण इथून सुरुवात केली होती, पहिल्यांदा मी हा अबोली रंग वापरला होता, नंतर माझ्याकडे हा रंग कमी झाला म्हणून वर मी ऑरेंज रंग वापरला. तुम्ही एका रंगातही बनवू शकता. आता ही एक डिझाईन आहे, मग त्याच्या 1 आणि 2 2 झाल्या, त्यानंतर 1 2 3 अशा वाढत गेल्या. आणि आता हे मी विणले, इथे किती डिझाईन आहेत ते आपण पाहू. 1 म्हणजे मी पूर्ण डिझाईन मोजते, अर्धी नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 13 पूर्ण डिझाईन येईपर्यंत मी हे विणून घेतलेले आहे. ह्याच्यानंतर आता बॉर्डर करते मी. बॉर्डर करते म्हणजे आपण जेव्हा शॉल घेऊ तेव्हा ही अशी फोल्ड होईल. मी समोरची साईड अशी वाकडी तिकडे येणार आहे, म्हणजे जसं आपण अर्धी डिझाईन सोडलेली अशी येणार आहे. म्हणून मी इथे एक बॉर्डर करते, कारण ही बाजू आपली व्यवस्थित आहे आणि ही बाजू तशी व्यवस्थित नाही आहे. तर आपण इथे बॉर्डर करूया. ही शेल घालून पुन्हा शेलमध्ये शेल घातलेली आहे. आपली 3 खांब 2 चेन आणि 3 खांबाची शेल आहे, तशीच ही शेल घातली. 2 चेन घ्यायचे आहेत. आता इथून आपण पुढे आपली डिझाईन कंटिन्यू करणार नाही आहेत, मी हे इतकंच विणणार आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. आता हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये मी घेणार आहे 3 खांब. 1 2 3 हे 3 खांब झाले. आता इथे घ्यायचे आहेत 2 चेन. 2 चेन घेतल्यानंतर हा लूप आहे असा 7 चेनचा 7 चेन घेऊन आपण इथे 5 सिंगल क्रोशे घातलेले आहेत. ह्या लूपवर ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत 3 खांब. त्यानंतर 2 चेन, पुन्हा सेम लूपवर इथे
1 2 आणि 3 खांब आणि 2 चेन असंच विणणार आहे मी आता पूर्ण. 2 चेन घ्यायच्या. आता हे जे सिंगल क्रोशे विणलेले आहेत त्याच्या पलीकडे ह्या लूपवर 3 खांब, 2 चेन, पुन्हा सेम ह्या लूपवर 3 खांब, 2 चेन, इथे पलीकडे 3 खांब. ह्या प्रकारे ही पूर्ण ओळ विणून घ्यायची आहे. आता हे 3 खांब घातले, 2 चेन, ह्याच ठिकाणी 3 खांब, 2 चेन, ह्या पुढच्या लूपवर इथे 3 खांब, 2 चेन, 3 खांब. ही पूर्ण ओळ आपण विणून घेऊया. आता ही ओळ आपली इथे पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा मी ह्या शेलमध्ये शेल घातलेली आहे. इथे 1 2 3 चेन टर्न करायचं. शेलमध्ये शेल आहे अशीच. 1 2 3 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि हा एक गॅप मी स्किप केला. हा पुढचा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. एक 2 3 चेन घ्यायचे आहेत. आता ही शेल आहे, ह्या शेलमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 खांब. बघा हे 3 खांब, 2 चेन, 3 खांब घातले होते, त्यामुळे त्याची ही शेल सारखी तयार झाली. त्याच्यामध्ये आपण 6 खांब घातले. इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हा गॅप आहे, ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. 3 चेन घ्यायचे आहेत. आता ही शेल सारखी आहे, ह्याच्यामध्ये 6 खांब. 1 2 3 4 5 6 3 चेन घ्यायच्या. ह्या ठिकाणी सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे ही पूर्ण बॉर्डर आपल्याला विणून घ्यायची आहे. आता 3 चेन घ्यायच्या. ह्या ठिकाणी इथे शेल येणार. 3 चेन, इथे सिंगल क्रोशे, 3 चेन शेल, 3 चेन सिंगल क्रोशे. ही ओळ आपण पूर्ण करून घेऊ. आता ही बॉर्डर अशी शेवटपर्यंत विणून घेतली आपण. शेवटचं ही शेलमध्ये शेल घातली. ही लोकर आपण इथे कट करून घेऊया. आपली ही शॉल आता तयार झालेली आहे. आता ही शॉल आपली किती मापाची झालेली आहे ते मी साधारणतः दाखवते तुम्हाला. आता हा त्रिकोणी आहे, तर पहिल्यांदाच आपण इथून मोजूया. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 रंग वापरलेले आहेत. तुम्ही एकाच रंगात पूर्ण बनवू शकता. हे जे आपण पहिला त्रिकोण सुरू केला होता इथून मोजूया आणि अशी सरळ साधारणतः 27 इंच एवढी अशी आहे. आणि जर बॉर्डरच्या बाजूने पाहिलं साधारणतः 42 इंच एवढी आहे.
मी ही थोडी लहान विणलेली आहे पुन्हा तुम्हाला दाखवण्यापुरता, आणि वेळेअभावी तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी हवी असेल तर तशी तुम्ही विणून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या संपूर्ण बाजूला गोंडे लावून घेऊ शकता, किंवा मग फक्त 3 टोकं जी आहेत ही दोन्ही बाजूची ही आणि हे एक, असे इथे एक तर गोंडे लावून घेऊ शकता किंवा असं झिरमिऱ्या बनवून लावू शकता. जसं आता मी लावते आपण साधे गोंडेसुद्धा तिथे लावून घेऊ शकता. मी असे साधेच बनवते. साच्यामधले गोंडे बनवून लावले तरीही चालतील. हे मी 8, 9 आणि 10 वेढे दिले बोटावर. आता हे गोंडे आपण आपल्या आवडीने लावून घेऊ शकतो. ह्या ठिकाणी मी लावून घेणार आहे. हे जिथून आपण सुरुवात केली होती त्या ठिकाणीच मी हा एक गोंडा लावून घेतला आहे. अशा प्रकारे आता जर तुम्हाला आवडत असेल तर इथे ह्या जे शेल्स दिसतात आणि हा 3 इंचचा गॅप आहे, ह्या ठिकाणी सगळीकडे देखील लावता येतील आपल्याला. मी तेवढे लावत नाही आहे. आता एक ह्या कोपऱ्याला आणि एक त्या बाजूला, म्हणजे 2 बाजूला, असे 3 बाजूला फक्त मी लावून घेते. नंतर तुम्हाला दाखवते संपूर्ण शॉल कशी तयार झाली. आणि ही पहा, आपली सुंदर अशी ही त्रिकोणी शॉल तयार झालेली आहे. स्पायडर स्टिचची ही त्रिकोणी शॉल तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, तशी कमेंट करून सांगा, आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.